आताच्या घडीची एक मोठी राजकीय घडामोड आहे। जयंत पाटलांनी प्रदेशाध्यक्षपद सोडलं का हा प्रश्न उपस्थित होतोय। जयंत पाटील शरद पवार गटाच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देणार ही बातमी आहे। मंगळवारी शरद पवारांकडे राजीनामा सुपूर्द करणार आहेत। शशिकांत शिंदे हे नवे प्रदेशाध्यक्ष होण्याची शक्यता आहे। मंगळवारी शरद पवारांकडे ते आपला राजीनामा सुपूर्द करतील। राष्ट्रवादीत एखादं पद मिळेल अशी अपेक्षा रोहित पवारांनी व्यक्त केली आहे। तसंच जयंत पाटलांनी राजीनामा दिला म्हणून ते भाजपमध्ये जाणार नाहीत असंही स्पष्टीकरण रोहित पवारांनी दिलं। आम्ही आतापर्यंत साहेबांबरोबर आहोत, विचाराबरोबर आहोत। आता सुद्धा पक्षाची लोकांची भूमिका जिथं कुठं लागेल तिथं मी मांडत आहे। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये पक्षात तर मी असणारच आहे। ते पद मी कधीही लक्षात ठेवलं नव्हतं, कधी टार्गेट ठेवलं नव्हतं प्रदेशाध्यक्ष पद। पण छोटंसं एखादं पद या पक्षामध्ये मिळेल आणि त्या पदाला मी न्याय देईल असं या ठिकाणी आपल्या सगळ्यांना सांगतो। पवार साहेब, जयंत पाटील साहेब, सुप्रियाताई अनेक इतर नेते यांच्याबरोबर बैठक झालेली आहे। बैठकीत जे ठरले ते आता त्या ठिकाणी होत असताना आपल्या सगळ्यांना बघायला मिळेल। आता ते राजीनामा दिला म्हणून बीजेपीत जातील ते सुद्धा घाबरणारे कुठे आहेत? आतापर्यंत साहेबांबरोबर राहिलेले सत्तेसाठी काय ते विचार सोडून जाणार नाहीत। आतापर्यंत ज्या विचाराबरोबर ते राहिलेले आहेत फक्त सत्ता मिळावी, कुठेतरी मंत्रिपद मिळावं आणि मग त्याच्यासाठी ते विचार सोडून साहेबांना सोडून जातील आणि लोकांना सोडून जातील, म्हणजे त्याचा अर्थ पळून जातील असं मला वाटत नाही।